अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 11 ऑक्टोबर. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ग्रंथ व संतांची संगत फायद्याची. ज्यांना चांगल्या माणसांची संगत लाभते ते खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत, किंवा त्यांचे पूर्व सुकृत चांगले आहे असे म्हणावे. द्राक्षाचा तो वेल लिंबावरी गेला, कळू कैसा झाला संगत गुणे. एकतर प्रकृतीप्रमाणे माणूस वागतो, वाईट प्रकृतीमुळे विकृती निर्माण होते, किंवा विषयी माणसाची संगत फार वाईट असते. हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो, म्हणून चांगल्या विचाराच्या माणसाची संगत धरावी. एका वेळेला जन्मलेले 2 पोपट एक वेधशाळेत सांभाळला, तर दुसरा दारुड्याने. परिणाम काय झाला? वेधशाळेतला पोपट रामराम म्हणायचा, तर दुसरा शिव्या शिकला. चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो, हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संतांना ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संत करतात. संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत, ते त्यांच्या लीला करतात. त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहणे हे केव्हाही चांगले होय. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की मला जे कळाले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल? शिवाय अनुभवाचे बोल तुका म्हणे नाही फोल. गोड आहे गोड आहे गोड आहे हे संत सांगतात, कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे इतरांनाही ते त्याची प्रचिती देऊ शकतात. प्रपंच हा दुःखमय आहे हे कळाल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो उपाय संतांच्याकडे असतो. यशवंत हो जयवंत हो केवळ स्मरण केले असता ते संतुष्ट होतात. अर्थात ते महाराज हे स्मरण कधी करावे? तर याला उत्तर कधीही करा, याला मुहूर्ताची गरज नाही. कोणताही काळ अशुभ नाही. कुठेही केले असता चालू शकते. कुठेही करा, याला कुठल्याही आसनाची गरज नाही. शरीर कोणत्याही अवस्थेत का असेना हरकत नाही. इतकी मुभा दिलेली असून हे स्मरण होत का नाही, हा खरा प्रश्न आहे. काय केले असता हे स्मरण नित्य घडेल? तर महाराजांच्याकडे प्रार्थना करताना या भक्तीचे मागणे अवश्य आहे. महाराजांच्याकडे ही भक्ती मागावी. भक्ती द्यावी निश्चयेसी दिवानिशी प्रेमयुक्त. दिवस असो रात्र असो हे स्मरण नित्य होऊ लागले की अन्य काही करायची गरज आहे का? या स्मरणाला साधने कोणती? ग्रंथ आहेत, पुस्तके आहेत, त्यातील लीला वाचनाने चिंतनाने स्मरण होते. या लीला सांगण्याने अर्थात कीर्तनाने
आणि त्या तशाच ऐकण्याने अर्थात श्रवणाने स्मरण होते. अहो, आम्ही तर प्रसार माध्यम देखील स्मरणाचे साधन केलेले आहे. कोणत्या का मार्गाने होईना स्मरण होणे अगत्याचे आहे. दिवसभर मायेने गुरफटलेल्या मनाला या स्मरणाचा विसावा मिळाला की ही माया किंचित का होईना आपला पाश सैल करते. या मायेच्या जोखडातून मुक्त होणे कठीण असले तरी अशक्य निश्चित नाही. हे स्मरण एक ना एक दिवस मायेचा विळखा अलगद दूर करेल आणि विळखा दूर होताच जे समाधान लाभेल ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. अवश्य प्रयत्न करा आणि करत राहा. नाम हे जीवन पावन करणारे आहे. त्यापेक्षा जगामध्ये दुसरे काहीच पवित्र नाही. विष प्राशन केल्यामुळे शंकराच्या जीवाचा दाह झाला, पण रामनामाचे चिंतन केल्यामुळे शंकरही शांत झाले. शिवाला नामाचा आधार आहे आणि नामाने कळीकाळाला देखील आपला दास बनवलेले आहे. काशीमध्ये मरण आले तर मोक्ष प्राप्त होतो, पण त्यावेळी अंतःकरणामध्ये नामाचे चिंतन करावायला पाहिजे. इतर साधना दोषयुक्त आहेत, पण नाम हे जीवलग सोयरे आहे. श्री हरेचे मुखकमल पाहिल्यामुळे माझ्या सुखालाही सुख प्राप्त झाले. सर्व जीवन आनंद रूप होऊन गेले. किती वेळेला पाहिले तरी पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. यशवंत अक्षराची गोडी जिभेला लागलेली आहे. त्या गोडी पुढे अमृत देखील फिके आहे. संतांच्या मुखातून प्रकटलेल्या वचनाचे श्रवण केले आणि सर्व प्रकारचे द्वैत मावळून गेले. मल, विक्षेप व आवरण यामुळे मन अशुद्ध झाले, पण संतांच्या वचनामुळे ते आता स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाले आहे. यशवंत माझ्या जीवाचे जीवन असून तो अनमोल ठेवा मला सापडलेला आहे. जन्मोजन्मीचे ज्ञान त्यामुळे गुरुकडून मिळाले. श्री गुरुरायांच्या समचरणावर दृष्टी ठेवून राहणे ही कला आत्मसात करणे महत्वाचे आहे. गवई गात असतो, सूर लावत छान ताणाही मारतो व शेवटी समेवर येतो. हे समेवरचे भान गायकाला ठेवण्यासाठी तबलजी साथ देतो. भगवंत तबलजी आहे, त्याच्या कृपेने समेवर येण्याचे भान राहते. अर्थात ही सारी कृपा त्याची. मग हे जीवन गाणे फुलोऱ्यासारखे फुलून येते व माणूस मार्गात राहतो. या चराचरात तो भरलेला आहे. रंगपंचमीचे सारे रंग पाहायचे असतील तर मोर पहा. जगातला सारा रुबाब सिंहाच्या आयाळीत, प्राण्यातील भव्यता हत्तीत पाहावी. शीतलता चंद्रात, तेज सूर्यात. ही सारी भगवंताची करणी आहे. माणूस करतो म्हणून अशा गोष्टी त्याला करता येणार नाहीत. त्याने बुद्धी दिली ही भव्यता देवाजवळच. तिथेच भगवंत पाहावा म्हणून जीवनातला गोड घास खाताना त्याचे नाम घ्यावे. ते नाम गोड घासा इतकेच गोड असते. अर्थात हे अनुभवणे महत्वाचे आहे. मग भगवंत नामाचे अनुभव देतो. त्या नामाशिवाय आपण जगूच शकत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.